हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल ओनली केमिस्ट्री. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण ऑस्मोटिक प्रेशर, त्याचं जे काही रिलेशन असेल, ऑस्मोटिक प्रेशर त्याच्याबरोबर ऑस्मोसिस, सेमीपरमिएबल मेम्ब्रेन, हे सगळं आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. आता नेक्स्ट पॉईंट आहे आपला पहा, कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रोलाइट. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रोलाइट, आपण ज्या काही 4 कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी पाहिल्या पहा, चारही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ह्या नॉन इलेक्ट्रोलाइटच्या होत्या. कोणाच्या होत्या? नॉन इलेक्ट्रोलाइटच्या. आता पाहायचं आपल्याला इलेक्ट्रोलाइट्स, नॉन इलेक्ट्रोलाइट आणि इलेक्ट्रोलाइट मध्ये काय फरक आहे. तर आपलं जे काही नॉन इलेक्ट्रोलाइट आहे ते डिसोसिएट होत नाही. सपोज डिसोसिएट होत नाही किंवा त्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी कॅरी होत नाही, त्याला म्हणूया आपण नॉन इलेक्ट्रोलाइट. आणि इलेक्ट्रोलाइट काय आहे, हे डिसोसिएट होतं आणि याच्यामधून काय होते, इलेक्ट्रिसिटी कॅरी होते. म्हणजे याचे आयन्स त्या ठिकाणी तयार होतात. सपोज NaCl असेल तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा प्रकारे आयन तयार होतात. आणि नॉन इलेक्ट्रोलाइटच्या बाबतीत जर गेलो आपण तर सपोज सुक्रोज सोल्युशन आहे, सुक्रोज सोल्युशन आहे, पण याच्यामध्ये याचे काय आयन्स त्या ठिकाणी तयार होत नाही, त्याला म्हणतो आपण नॉन इलेक्ट्रोलाइट. आणि हे आहे आपलं इलेक्ट्रोलाइट. असं ज्याप्रमाणे आपलं इलेक्ट्रोलाइट आहे ते कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी दाखवतो, त्याचप्रमाणे हे इलेक्ट्रोलाइट सुद्धा काय दाखवतं, कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी या ठिकाणी दाखवतं. पण याच्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आणि नॉन इलेक्ट्रोलाइटच्या प्रॉपर्टी याच्यामध्ये थोडासा फरक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. तो काय फरक असणार आहे तो या ठिकाणी आपण काय करूया, डिटेल्स मध्ये या ठिकाणी पाहूया. द सोल्युशन्स ऑफ इलेक्ट्रोलाइट आल्सो एक्झिबिट. आल्सो एक्झिबिट म्हणजे काय, ज्याप्रमाणे आपले नॉन इलेक्ट्रोलाइट दाखवतात त्याप्रमाणे आल्सो एक्झिबिट्स कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज which do not obeys the relations of non-electrolyte. म्हणजे हे प्रॉपर्टी दाखवतात पण नॉन इलेक्ट्रोलाइटचे जे काही रिलेशन्स आपण पाहिले ते रिलेशन्स हे दाखवत नाहीत. सेकंड पहा, द कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ सोल्युशन्स ऑफ इलेक्ट्रोलाइट आर ग्रेटर दॅन दोज टू बी एक्सपेक्टेड फॉर सोल्युशन्स ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट ऑफ द सेम कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे सपोज 2 सोल्युशन्स आहे पहा, 2 सोल्युशन्स मध्ये काय आहे तर इलेक्ट्रोलाइट आणि नॉन इलेक्ट्रोलाइट दोघांची कॉन्सन्ट्रेशन सारखं आहे. तर याची जी काही व्हॅल्यू येणार आहे, कोणाची, इलेक्ट्रोलाइटची जी काही व्हॅल्यू येईल ती काय असेल, ग्रेटर असेल. कशापेक्षा, आपल्या नॉन इलेक्ट्रोलाइट पेक्षा. मग ग्रेटर काय आली व्हॅल्यू तर ती सुद्धा आपण काय करणार आहे, पाहणार आहे पहा. तर आपण तिसऱ्या पॉइंट कडे जाऊया. द मोलार मासेस ऑफ इलेक्ट्रोलाइट इन aqueous solutions determined by colligative properties are found to be considerably lower than द फॉर्म्युला मासेस. म्हणजे याचे काही मास येतं ते कमी येतं, पण याच्या ज्या काही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीच्या ज्या काही व्हॅल्यूज आहेत त्या हायर येतात. अशा प्रकारे हे थोडेसे चेंजेस आहेत कशामध्ये, इलेक्ट्रोलाइट आणि नॉन इलेक्ट्रोलाइटच्या प्रॉपर्टीमध्ये. हे का चेंजेस आहेत हे आता काय करूया आपण या ठिकाणी पाहूया. सपोज आता एक सोल्युशन घेऊया आपण कम्पेअर करायला, त्याच्या व्हॅल्यूज काय होतात, ग्रेटर येतात. कशापेक्षा, आपल्या नॉन इलेक्ट्रोलाइट पेक्षा त्याचे व्हॅल्यू कसे येतात, ह्या ग्रेटर साइड पहा. तर आपण कम्पेअर करायला एक सोल्युशन घेऊया पहा. सपोज 0.1 मोलार NaCl इलेक्ट्रोलाइट आहे आणि दुसरे घेतलं आपण 0.1 मोलार सुक्रोज सोल्युशन आहे पहा, 0.1 मोलार सुक्रोज सोल्युशन. मग याच्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आणि याच्या प्रॉपर्टी काय यायला पाहिजे, सारखं यायला पाहिजे, कॉन्सन्ट्रेशन सारखं असेल. पण हे NaCl कसं आहे, आपलं हे इलेक्ट्रोलाइट आहे. मग हे NaCl इलेक्ट्रोलाइट असल्यामुळे काय झालं, याच्यामध्ये काय झालंय, Na+ आणि Cl- काय झालंय, आयन तयार झाले, डिसोसिएट झालं. डिसोसिएट झालं म्हणून याचं काय येणार आहे, जे काही फॉर्म्युला मास आहे ते काय येणार, याचं कमी येणार आहे. पण नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल काय झाले, याचे आता वाढले. नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल वर काय डिपेंड आहे, आपली कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीची व्हॅल्यू येणार आहे. मग हे नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल म्हणजे डबल झाले, याचे ते डबल झाले. सुक्रोज सोल्युशन डिसोसिएट होणार का, नॉट डिसोसिएट. मग हे डिसोसिएट होत नाही म्हणजे याची जी काही व्हॅल्यू येईल, याची जी काही व्हॅल्यू येईल याच्यापेक्षा याची व्हॅल्यू कशी असेल, डबल असेल. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीच्या बाबतीत याची व्हॅल्यू काय असणार आहे, डबल असणार आहे. पण मास जर आपण शोधायला गेलं तर मास कसं असणार आहे, याचं लोअर मास या ठिकाणी असणार आहे. हे कशामुळे आलं, बिकॉज इट डिसोसिएट इनटू आयन्स. आयन्स मध्ये डिसोसिएट झालं त्याच्यामुळे याचे काय झाले, नंबर्स ऑफ सोल्यूट पार्टिकल काय झाले, आता वाढले त्याचे. आणि कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीची व्हॅल्यू कशावर डिपेंड आहे,
नंबर ऑफ सॉलिड पार्टिकल वरती त्याची काय आहे व्हॅल्यू डिपेंड्स आहे, म्हणून काय होणार आहे याची व्हॅल्यू काय येईल या ठिकाणी डबल येईल कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीची, पण याचं मास काय या ठिकाणी कमी येईल। अशा प्रकारे हे एक्झाम्पलच्या सहाय्याने आपल्याला सांगता येऊ शकते की कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाइट आणि नॉन इलेक्ट्रोलाइट मध्ये काय बदल आहे, अशा प्रकारे हे आपण या ठिकाणी सांगू शकतो। चला पुढे जाऊया फेंट ऑफ फॅक्टर कडे। नेक्स्ट आहे आपला आता फेंट ऑफ फॅक्टर। आता फेंट ऑफ फॅक्टर म्हणजे काय, तर जे काही आपल्या इलेक्ट्रोलाइटच्या प्रॉपर्टी आहेत आणि नॉन इलेक्ट्रोलाइटच्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहेत, मग इलेक्ट्रोलाइटच्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी जर आपल्याला फाइंड आउट करायला लागतील तर त्याचं काहीतरी रिलेशन असलं पाहिजे कशाशी, नॉन इलेक्ट्रोलाइट सोबत काहीतरी रिलेशन असेल, आणि हे जे काही रिलेशन असेल ते आपल्याला फेंट ऑफने या ठिकाणी दाखवलेलं आहे। काय सजेस्ट केलं त्यानं, तर त्यानं एक रिलेशन या ठिकाणी किंवा रेशिओ आहे तो रेशिओ या ठिकाणी काय केला आपल्याला सजेस्ट केला। मग काय फेंट ऑफ फॅक्टर जो आपण स्मॉल आय ने दाखवत असतो, तर काय फेंट ऑफ फॅक्टर आपण पाहूया। इट इज डिफाइंड ॲज इट इज द रेशिओ ऑफ, रेशिओ आहे कशाचा रेशिओ आहे, रेशिओ ऑफ कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ सोल्युशन ऑफ इलेक्ट्रोलाइट divided by the colligative properties of non-electrolyte solution of the same concentration। दोन्हीचं कॉन्सन्ट्रेशन काय आहे सेम आहे, म्हणजे जे इलेक्ट्रोलाइट आपण घेणार आहे त्या इलेक्ट्रोलाइटचं आणि नॉन इलेक्ट्रोलाइटचं या दोघांचं कॉन्सन्ट्रेशन कसं असलं पाहिजे, सेम कॉन्सन्ट्रेशन या ठिकाणी असलं पाहिजे, आणि कॉन्सन्ट्रेशन सेम आहे। मग कॉन्सन्ट्रेशन सेम असेल तर त्याच्या जे काही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी असतील पहा, या ठिकाणी आपण म्हणूया I इज इक्वल टू colligative properties of electrolyte solution divided by colligative properties of non-electrolyte solution of the same concentration। रेशो घेतलेला आहे कशाचा, colligative प्रॉपर्टीचा, कोणासोबत आहे हा रेशो, colligative properties of electrolyte solution to the colligative properties of non-electrolyte solution of the same concentration। एकावरती इलेक्ट्रोलाइट आहे, खाली नॉन इलेक्ट्रोलाइट, वरचा आहे 0.1 मोलारचं, खालचं पण किती असणार आहे 0.1 मोलारचं, पण वरचं आहे इलेक्ट्रोलाइट आणि खाली आहे आपलं नॉन इलेक्ट्रोलाइट। मग I इज इक्वल टू याप्रमाणे आपण पुढे असं घेतात पहा, डेल्टा TF अपॉन डेल्टा TF0, हा काय आपला फ्रीजिंग पॉइंट डिफरेशन आहे, हा काय आपला एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट, हा आहे लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर आहे, आणि हा आहे ऑस्मोटिक प्रेशर। म्हणजे काय म्हणतात आपल्याला, या सगळ्या चारही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहेत, या वरच्या आहेत त्या इलेक्ट्रोलाइटच्या आहेत आणि खाली ज्या आहेत त्या नॉन इलेक्ट्रोलाइटच्या आहेत। क्वांटिटीज विदाउट सबस्क्रिप्ट आर इलेक्ट्रोलाइट, म्हणजे वरच्या सगळ्या ज्या असणार आहेत ह्या कशाच्या प्रॉपर्टी आहेत, कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाइट सोल्युशन, आणि याच्या खाली जे आहे डिवायडेशनला ह्याच्या काय प्रॉपर्टी आहेत ते कशाचे आहेत, नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशनच्या असणार आहेत पहा। दे कॅन ऑल्सो बी डिफाइंड इन ऍक्च्युअल मॅनर, ऍक्च्युअल मॅनर मध्ये कसं डिफाइन करता येईल आपल्याला, I इज इक्वल टू ऍक्च्युअल मोल्स ऑफ पार्टिकल्स इन अ सोल्युशन आफ्टर डिसोसिएशन। डिसोसिएट झाल्यानंतर ऍक्च्युअल किती मोल्स आहेत त्या पार्टिकलचे, त्याला डिवाइडेड बाय काय केलेलं आहे, मोल्स ऑफ फॉर्म्युला युनिट डिझॉल्व इन अ सोल्युशन। ते किती डिझॉल्व केले सुरुवातीला सोल्युशन बनवण्यासाठी आपण, आणि वरती काय आहे त्यातले किती डिसोसिएट झाले पहा। जे इलेक्ट्रोलाइट आहे आपलं ते काय होणार आहे, डिसोसिएट होणार आहे, इलेक्ट्रोलाइट काय होईल आपलं डिसोसिएट होणार आहे, पण जे काही नॉन इलेक्ट्रोलाइट आहे आपलं त्याचे किती मोल्स आपण सोल्युशन मध्ये डिझॉल्व केले ते या ठिकाणी असणार आहे पहा। इलेक्ट्रोलाइटचे किती मोल त्या ठिकाणी डिसोसिएट होतात आणि नॉन इलेक्ट्रोलाइट आपण किती त्या ठिकाणी डिझॉल्व केलेला आहे। चला थोडस पुढे जाऊया पहा आता आपल्याला आता दे कॅन ऑल्सो बी डिफाइंड ऍक्च्युअल मोल्स, किती ऍक्च्युअल मोल्स आहेत त्याचे डिवाइडेड बाय मोल्स ऑफ अ फॉर्म्युला युनिट डिझॉल्व इन अ सोल्युशन, किती आपण त्याचे त्या ठिकाणी डिझॉल्व केलेले आहेत। I इज इक्वल टू फॉर्म्युला मास ऑफ सबस्टन्स, त्या सबस्टन्सचा फॉर्म्युला काय आहे, फॉर्म्युला काय आहे सबस्टन्सचा, त्याला डिवाइड काय आहे ऑब्झर्व मोलार मास ऑफ सबस्टन्स, या प्रकारे घेऊ शकतो किंवा या प्रकारे घेऊ शकतो। आता हे फॉर्म्युला मास आहे, फॉर्म्युला मास आहे बरोबर, म्हणजे ते सुरुवातीला किती असेल त्याचा फॉर्म्युला, तर सुक्रोज सोल्युशन घेतलं त्याचा काय फॉर्म्युला असणार आहे, NaCl घेतलं त्याचा काय फॉर्म्युला आहे, त्या फॉर्म्युल्यावरून त्याचे काय येणार आहे, काय असेल ते मास त्याच्या त्या ठिकाणी येईल।
आणि ऑब्झर्व मोलार मास ऑफ सबस्टन्स ऍक्च्युली ते सोल्युशन मध्ये डिझॉल्व्ह केलं किती डिसोसिएट होतंय किंवा आयास राहतंय याच्यानुसार काय होणार आहे त्याचं जे काय मास असेल ते या ठिकाणी येईल ऑब्झर्व मोलार मास. मग कसं म्हणता येईल ही जी काही व्हॅल्यू आहे ती सुरुवातीला घेतली म्हणजे थेरॉटिकल व्हॅल्यू आहे, थेरॉटिकल व्हॅल्यू आहे आणि हे काय झालं आपल्याला सोल्युशन तयार केल्यानंतर डिझॉल्व्ह केल्यानंतर ते डिसोसिएट झालं का तसंच राहिलं त्याच्यानुसार याची व्हॅल्यू कशी येईल मग ही ऑब्झर्व व्हॅल्यू येईल. कशी येईल ऑब्झर्व व्हॅल्यू येईल. व्हॅल्यू ऑफ आय इज 1 फॉर नॉन इलेक्ट्रोलाइट. जे काही नॉन इलेक्ट्रोलाइट आहे ते काय होणार आहे डिसोसिएट होणार आहे का ते नाही ते आयास राहणार आहे म्हणजे वरची जी व्हॅल्यू आहे तीच काय राहणार आहे खालची व्हॅल्यू राहणार आहे म्हणजे त्याची जी काही व्हॅल्यू असेल कशाची नॉन इलेक्ट्रोलाइटची किती काय असणार आहे 1 या ठिकाणी असणार आहे. पहा पुढे अजून पहा आपल्याला पोटॅशियम नायट्रेट आहे ज्याची व्हॅल्यू किती आहे तर 2 आहे. सोडियम क्लोराइड असेल त्याची व्हॅल्यू 3 आहे. सोडियम सल्फेट आहे किंवा कॅल्शियम क्लोराइड आहे याची व्हॅल्यू काय आहे 4 आहे. द कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ these electrolyte are therefore twice and thrice respectively as those of non-electrolyte of the same concentration. मग याची व्हॅल्यू काय आहे काहीच्या 2 आल्या काहीच्या 3 आल्या ह्या काय आल्या तर त्याचे काय झाले या ठिकाणी ऑब्झर्व काय झाले वेगळे आले आणि थेरॉटिकल काय त्याचे वेगळे. अशा प्रकारे हे आपल्याला या ठिकाणी आय ची व्हॅल्यू फाइंड आउट करता येईल. द फॉरगोइंग आर्ग्युमेंट आर व्हॅलिड ओनली फॉर इन्फायनाइटली डायल्यूट सोल्युशन वेअर द डिसोसिएशन ऑफ इलेक्ट्रोलाइट इज कम्प्लीट. आता हे जे काय आहे हे व्हॅल्यूज आहेत त्या तुम्ही कधी फाइंड आउट करू शकता ज्या वेळेस त्याचं काय होणार आहे कम्प्लीट त्या ठिकाणी डिसोसिएशन होईल. कम्प्लीट डिसोसिएशन झालं तर ती काय करता येईल आपल्याला व्हॅल्यू त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करता येईल. जर ते डिसोसिएशन त्याचं कम्प्लीट झालं नाही तर यम ऑब्झर्व व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करता येईल का यम ऑब्झर्व व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करता येणार नाही आणि ती फाइंड आउट करायचं असेल तर त्याला काय करावं लागेल त्याचं कम्प्लीट डिसोसिएशन त्या ठिकाणी व्हावं लागेल. इन रिअलिटी एस्पेशली ऍट हाय कॉन्सन्ट्रेशन the colligative properties of strong electrolyte and their I values are usually smaller than expected. मग जर याचं व्हॅल्यू कसं असेल कॉन्सन्ट्रेशन कसं असेल याचं अगदीच हाय असेल मग जर हाय कॉन्सन्ट्रेशन त्या ठिकाणी असले तर त्या ठिकाणी त्याच्या ज्या काही व्हॅल्यूज असणार आहेत त्या काय असणार आहेत जी काही एक्सपेक्टेड व्हॅल्यू आपल्याला यायला पाहिजे होती त्या एक्सपेक्टेड व्हॅल्यू पेक्षा कशा असणार आहेत या कमी या ठिकाणी आपल्याला पाहिलं. द रिझन इज दॅट इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सेस बिटवीन अपोजिटली चार्ज आयन ब्रिंग अबाउट द फॉर्मेशन ऑफ आयन पेअर्स. मग त्याच्यामध्ये जे काही इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असतो ते काय करतं आयनची त्या ठिकाणी पेअर तयार करतं आणि ती पेअर तयार केल्यामुळे काय होतं त्या ठिकाणी व्हॅल्यू आपल्याला कमी पाहायला मिळतं. Each ion pair consists of one or more cation and one or more anion held together by electrostatic attractive forces. मग आता काय होणार आहे ज्याप्रमाणे कॅटायन आणि एनायन एक सेपरेट सिंगल सेपरेट झाले मग त्या ठिकाणी काय येतील 2 व्हॅल्यू त्याच्या येतील आहे की नाही एक कॅटायन आहे दुसरा एनायन आहे पण कधी कधी काय होतं हे जे काही 2 कॅटायन आहेत ते एकत्र येतात आणि 2 एनायन एकत्र येतात म्हणजे त्याचा जो काही नंबर असेल तो किती यायला पाहिजे 4 यायला पाहिजे तो नंबर काय आला या ठिकाणी 2च आला म्हणजे ती काही व्हॅल्यू काय झाली आपली रिड्यूस झालेली आहे. दिस रिझल्ट इन डिक्रीज इन द नंबर ऑफ पार्टिकल. आता काय झालं आपला तो जो काही पार्टिकलचा नंबर असेल तो पार्टिकलचा नंबर काय झाला कमी झाला म्हणजे तो किती यायला पाहिजे ऍक्च्युली 4 यायला पाहिजे पण तो 4 ऐवजी किती आला 2च आला म्हणजे नंबरच्या ठिकाणी काय झाला आपला कमी झालेला आहे. इन अ सोल्युशन कॉजिंग रिडक्शन इन द एक्सपेक्टेड आय व्हॅल्यू अँड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. यानुसार काय होणार आहे मग त्याची जी काही व्हॅल्यू येणार आहे ती व्हॅल्यू काय आपली कमी या ठिकाणी येणार आहे. अशा प्रकारे आय ची व्हॅल्यू जी असेल ती आय ची व्हॅल्यू किती पार्टिकल आपले थेरॉटिकल व्हॅल्यू किती आहे आणि तुम्हाला सोल्युशन्स मध्ये ऑब्झर्व त्या ठिकाणी किती मिळाले याच्यावर काय आहे ती व्हॅल्यू या ठिकाणी डिपेंड आहे. अशा प्रकारे ही व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करता येईल. तो किती वेळा डिसोसिएट होतोय तो किती कॅटायन सोबत कंबाईन आहे किंवा एनायन सोबत कंबाईन आहे याच्यानुसार काय होतं त्याची व्हॅल्यू त्या ठिकाणी बदलते आणि ती व्हॅल्यू बदलले की या ठिकाणी व्हॅन्टॉप फॅक्टर जो आहे आपला त्याची व्हॅल्यू काय होते चेंज होते. अशा प्रकारे हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. चला पुढे जाऊया. नेक्स्ट पॉइंट आहे आपला मॉडिफिकेशन ऑफ एक्सप्रेशन ऑफ कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीचं जे काही इक्वेशन आपल्याला मिळालं होतं एक्सप्रेशन मिळालं होतं
त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, मॉडिफिकेशन केलेलं आहे, मॉडिफिकेशन टू द एक्सप्रेशन ऑफ कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. आता पहा, आपण सुरुवातीला ज्या काही 4 कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी पाहिल्या होत्या त्याच्यामध्ये लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, त्याच्यानंतर एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट, डिप्लेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट आणि ऑस्मोटिक प्रेशर. ह्याच्या सगळ्या पाहिल्या आपण नॉन इलेक्ट्रोलाइटला पाहिल्या होत्या, नॉन इलेक्ट्रोलाइटला. आता सेम एक्सप्रेशन पाहिजे आपल्याला, पण ते कशासाठी पाहिजे, इलेक्ट्रोलाइट साठी पाहिजे. मग ते एक्सप्रेशन आहे असं आपल्याला वापरता येईल का, नाही. तर त्याच्यामध्ये काहीतरी चेंज होणार आहे, चेंज होणार आहे. आणि तो जो चेंज आहे तो चेंज केल्यानंतर ते जे इक्वेशन असेल ते इलेक्ट्रोलाइटला त्या ठिकाणी अप्लाय होणार आहे. द एक्सप्रेशन फॉर द इलेक्ट्रोलाइट सोल्युशन्स कॅन बी गिवन फ्रॉम द expression of non-electrolyte solution, but there can be some changes in that expression. मग ते काय जे चेंजेस असतील ते चेंजेस आपण या ठिकाणी केलेले आहे. पहा काय इक्वेशन मिळालं मग, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, तर डेल्टा P इज इक्वल टू I इज वेंट फॅक्टर इनटू P01 इंटू X2. आता हे P01 इंटू X2 कसे झालं, हे आपलं लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर जे की आपण इकडे पाहिलं होतं पहा नॉन इलेक्ट्रोलाइटचं, डेल्टा P इक्वल टू P01 इंटू X2 किंवा डेल्टा P अपॉन P01 इक्वल टू W2 M2 अपॉन M2 W1. हे एक एक्सप्रेशन आलं. मग याचं एक्सप्रेशन चेंज करून काय मिळालं आपल्याला, I इज इक्वल टू डेल्टा P इज इक्वल टू I W2 M1 अपॉन M2 W1 असं काय मिळालं आपल्याला. हे लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरचं इक्वेशन फॉर इलेक्ट्रोलाइट, हे इलेक्ट्रोलाइट साठी इक्वेशन अशा प्रकारे काय होणार आहे, चेंज होणार आहे. सेकंड आहे आपलं एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट, डेल्टा TB इक्वल टू I इंटू KB इंटू M. कसं होईल मग इक्वेशन चेंज, इलेक्ट्रोलाइट साठी I, तर I फक्त जोडलेला आहे इंटू 1000 KB W2 अपॉन M2 W1. आपलं काय आलं फक्त एवढं आलं, डेल्टा TB इक्वल टू KB 1000 इंटू W2 अपॉन M2 W1 असं आलं. त्याच्यामध्ये चेंज झालं आणि कसं आलं इलेक्ट्रोलाइटला, हे याप्रमाणे आलेलं आहे. पुढे आहे डेल्टा TF म्हणजे डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट, I इंटू KF इंटू M इक्वल टू I वेंट ऑफ फॅक्टर 1000 KF W2 अपॉन M2 W1 असं मिळेल आपल्याला ते. आणि आपलं रेग्युलर कसं आहे, डेल्टा TF इक्वल टू KF 1000 W2 अपॉन M2 W1. परत आपण चौथी प्रॉपर्टी पाहिली होती पहा, ऑस्मोटिक प्रेशरची, पाय इज इक्वल टू I MRT किंवा I W2RT अपॉन M2 इंटू फी. आणि आपण जे इक्वेशन पाहिलं होतं नॉन इलेक्ट्रोलाइटचं ते होतं पाय इज इक्वल टू MRT, पाय इक्वल टू W2RT M2 अपॉन V. ही आहे n ची व्हॅल्यू आहे, W2 अपॉन M2 हे काय आहे, N2 आहे. हे असं पण पाहिलं आपल्याला, पाय इक्वल टू N2RT अपॉन V असं सुद्धा हे या ठिकाणी आपण घेऊ शकतो. अशा प्रकारे हे इक्वेशन आहेत. हे कशाचे इक्वेशन आहेत, हे आपले नॉन इलेक्ट्रोलाइटचे आहेत आणि हे आहेत इलेक्ट्रोलाइटचे. मग कशा प्रकारे ते चेंज होतात आणि कशा प्रकारे ते आपल्या नॉन इलेक्ट्रोलाइटचे इक्वेशन्स असतील, एक्सप्रेशन असतील, हे इलेक्ट्रोलाइटला कशा प्रकारे आपण अप्लाय करू शकतो, अशा प्रकारे हे आपल्याला एक्सप्रेशन्स या ठिकाणी सांगता येतील. या एक्सप्रेशन वरून काय ज्या व्हॅल्यूज असतील ते आपल्याला फाइंड आउट करता येतील. पहा नेक्स्ट पॉइंट आहे आपला, पहा आता फेंट ऑफ फॅक्टर अँड डिग्री ऑफ डिसोसिएशन. फेंट ऑफ फॅक्टर अँड डिग्री ऑफ डिसोसिएशन. तर पहा इयत्ता 11वी मध्ये आपण काय केलं, डिग्री ऑफ डिसोसिएशन पाहिलं होतं. पहा डिग्री ऑफ डिसोसिएशन. तर डिसोसिएशन म्हणजे काय, तर दिलेला जो काही आपल्याला सॉल्व्हंट असेल, सोल्युशन असेल, तर ते किती डिसोसिएट होते, किती डिसोसिएट होते त्याला म्हणतो आपण त्याची डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणतो. आता काय नेक्स्ट पॉइंट आपला, फेंट ऑफ फॅक्टर्स अँड डिग्री ऑफ डिसोसिएशन. फेंट ऑफ फॅक्टर अँड
डिग्री ऑफ डिसोसिएशन. आता आपण जे काय प्रॉपर्टीज पाहिल्या त्या सगळ्या कशाच्या पाहिल्या, नॉन इलेक्ट्रोलाइटच्या पाहिल्या आणि नंतर ते कशाशी कम्पेअर केला, इलेक्ट्रोलाइटशी कम्पेअर केला. आता व्हॅन ऑफ फॅक्टर आणि डिग्री ऑफ डिसोसिएशन हे जे काय, सपोज आता एखादं सोल्युशन आपलं इलेक्ट्रोलाइट आहे, मग इलेक्ट्रोलाइट जे सोल्युशन आहे ते काय होणार, त्याचं कम्प्लीट डिसोसिएशन होणार आहे. मग इलेक्ट्रोलाइट मध्ये परत टाइप आहे त्याच्यामध्ये, मग स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे, वीक इलेक्ट्रोलाइट आहे. मग जे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे ते काय होतं, कम्प्लीट डिसोसिएट होतं. पण वीक जे असेल ते वीक डिसोसिएट होतं का पूर्णपणे, दे आर पार्शियली डिसोसिएट, ते पूर्णपणे डिसोसिएट होत नाही. मग आपण कसं म्हणलं, आता व्हॅन ऑफ फॅक्टर आहे जो कशाशी ऍप्लिकेबल आहे, ज्याचं काय होतं कम्प्लीट डिसोसिएशन होतं. मग काही काय होतात कम्प्लीट डिसोसिएट होत नाहीत, मग ते इलेक्ट्रोलाइट आहेत, सोल्युशन आहे, पण ते कम्प्लीट डिसोसिएट त्या ठिकाणी होत नाही. मग अशा वेळेस काय होतं की हा जो काय आपला व्हॅन ऑफ फॅक्टर आहे हा कशामध्ये जातो, डिग्री ऑफ डिसोसिएशन मध्ये काय होतो, तो जातो. अशा प्रकारे आपल्याला हे व्हॅन ऑफ फॅक्टर अँड डिग्री ऑफ डिसोसिएशन सांगता येईल. पास some electrolyte solution that are not completely dissociated, they are partially dissociated. Van 't Hoff factor, this is applicable only for the electrolyte which are completely dissociated. जे complete dissociate होते त्याला फक्त तो apply आहे, पण जे complete dissociate होत नाही, but some are not completely dissociated, then the Van 't Hoff factor is changes to the degree of dissociation and it is denoted by सिम्बॉल अल्फा. अल्फानं आपण तो दाखवतो. अशा प्रकारे आपल्याला कसं चेंज झाला, व्हॅन ऑफ फॅक्टर कडून कुठे आलो आपण, आता डिग्री ऑफ डिसोसिएशन कडे या ठिकाणी आलेलो आहोत. आता चला पुढे एक रिलेशन आहे, ते रिलेशन आपण या ठिकाणी घेणार आहे. पहा नेक्स्ट आहे आपला रिलेशन बिटवीन व्हॅन ऑफ फॅक्टर अँड डिग्री ऑफ डिसोसिएशन आहे. पहा आता डिग्री ऑफ डिसोसिएशन मध्ये इलेक्ट्रोलाइट मध्ये कसं पाहतो आपण, सपोज एखादं सोल्युशन आपण घेतलेलं असेल पहा, मग या सोल्युशन सपोज आपण म्हणूया ए बी आहे, काय आपल्याकडं ए बी हा इलेक्ट्रोलाइट आहे. याचं काय होतं, इक्विलिब्रियमला ए प्लस प्लस बी मायनस, त्याचं काय होतं डिसोसिएशन होतं. अगदी सेम कंडिशन्स मध्ये आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. पहा इलेक्ट्रोलाइट, कन्सिडर अन इलेक्ट्रोलाइट एक्स बी वाय that dissociate in aqueous solution आहे. तो काय होतो, डिसोसिएट होतोय. आता डिसोसिएट होतो म्हणजे त्याच्यापासून कॅटायन आणि ऍनायन काय होतात, तयार होतात. ax plus by at equilibrium dissociates into a plus b. a आणि b मध्ये तो काय झाला, डिसोसिएट झाला. पण त्याचे किती आहेत, x आणि y कायचे कोएफिशिएंट आहे किती, x ऑफ a प्लस y ऑफ b. आणि याच्यावर चार्ज किती येईल, तर जेवढा इकडे प्लस असेल तेवढा इकडे मायनस, म्हणजे याचा किती येईल, एक्स ए वाय प्लस आणि वाय बी एक्स मायनस, म्हणजे हा कॅटायन आणि हा एनायन. इकडे प्लस 2 असेल तर तिकडे सुद्धा मायनस 2 त्या ठिकाणी येणार आहे. आता इनिशियली आपण किती मोल्स घेतले होते, त्याचे 1 मोल घेतले होते बरोबर, इनिशियली 1 मोल. मग त्याचे इकडे आयला सुरुवातीला काही नाही, इकडे 0 आणि बी सुद्धा 0 असणार आहे. ऍट इक्विलिब्रियम, आता इक्विलिब्रियमला आपण गेलं तर काय होतं, त्यातला अल्फा काय झालाय आपला डिसोसिएट झालाय, अल्फा डिसोसिएट होतो. मग शिल्लक किती राहतो आपला, तर 1 मायनस अल्फा काय राहतो आपला, शिल्लक राहतो. म्हणजे इक्विलिब्रियमला जर गेलो आपण तर याचे किती शिल्लक राहिले, 1 होता, त्यातला अल्फा डिसोसिएट झाला, म्हणजे किती शिल्लक राहिला, 1 मायनस अल्फा आपला शिल्लक राहिलेला आहे. एक्स इंटू अल्फा मोल, याचे किती तयार झाले, तर अल्फा किती आहे, हा एक्स आहे, याचे किती झाले, वाय इंटू अल्फा मोल, तेवढा काय झाला तो, त्याचे आयन्स तयार झाले, म्हणजे हे कॅटायन्स तयार होतील आणि हे तेवढे एनायन्स त्या ठिकाणी तयार होतील. इफ अल्फा इज द डिग्री ऑफ डिसोसिएशन, अल्फा काय आपला डिग्री ऑफ डिसोसिएशन आहे. इलेक्ट्रोलाइट देन मोल्स ऑफ कॅटायन आर, कॅटायनचे मोल किती, अल्फा एक्स, अँड दोज ऑफ एनायन्स अल्फा वाय ऍट इक्विलिब्रियम. मग हे जे इक्विलिब्रियम असेल त्याला अल्फा एक्स आणि याचे अल्फा वाय एवढे काय झालं, त्याचे मोल्स त्या ठिकाणी असणार आहे. And initially 1 mole of electrolyte dissolved in which alpha mole dissociate. आपण किती घेतला इक्विलिब्रियमला, सुरुवातीला 1 घेतला, 1 मोल घेतला
आणि इक्विलिब्रियमला आपण ज्यावेळेस पोहोचलो त्यातला किती डिसोसिएट झाला, अल्फा मोल डिसोसिएट अँड 1 मायनस अल्फा रिमेन्स अनडिसोसिएटेड ऍट इक्विलिब्रियम. ए घेतला सुरुवातीला, त्यातले किती शिल्लक राहिले, 1 मायनस अल्फा शिल्लक राहिले आणि अल्फा अल्फा काय झालं, दोन्ही ठिकाणी डिसोसिएट झालं. मग हे जे काय आहे हे डिसोसिएट झालं, मग ऍक्च्युअल त्या डिसोसिएशन मध्ये किती मोल्स राहिले आपले किंवा इक्विलिब्रियमला किती मोल्स आपल्याकडे आहेत आपण ते पाहूया. टोटल मोल्स आफ्टर डिसोसिएशन, त्याचं डिसोसिएशन झालं आणि त्या डिसोसिएशनच्या वेळेस किती आपल्याकडे मोल त्या ठिकाणी आहेत पहा. टोटल मोल्स आफ्टर डिसोसिएशन, डिसोसिएशनच्या वेळेस आपल्याकडे किती शिल्लक राहतात, तर किती राहतील आपल्याकडे मग हे 1 मायनस अल्फा प्लस हे आणि हे 1 मायनस अल्फा प्लस x इंटू अल्फा प्लस y इंटू अल्फा एवढे आपल्याकडे आहेत. आता काय करूया आपण, हे सॉल्व्ह करूया. पहा हा 1 या ठिकाणी आहे असं घेतला, तिन्ही मध्ये अल्फा आहे, अल्फा आपण घेतला या ठिकाणी कॉमन घेतला, या ठिकाणी काय शिल्लक राहिलं आपलं -1 प्लस x या ठिकाणचा आणि y या ठिकाणचा 1 प्लस अल्फा अल्फा आणि हे x प्लस y काय आहे आपलं, नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोल्स आहे कॅटायनचे आणि एनायनचे नंबर ऑफ मोल्स. जे कशाने दाखवतो आपण, स्मॉल n दाखवतो. कशाने दाखवतो, स्मॉल n. म्हणजे कसं करता येईल आपल्याला या ठिकाणी, मग 1 प्लस अल्फा n मायनस 1, 1 प्लस अल्फा n मायनस 1. आता हे पॉझिटिव्ह आहे आणि हे निगेटिव्ह आहे, बरोबर या ठिकाणी घेतलेला आहे. याला दिव्या नंबर 2 नंबर दिलेला आहे. पहा then the Van't Hoff factor is given as, आपण सुरुवातीला Van't Hoff फॅक्टरचं इक्वेशन पाहिलं त्यावेळेस कसं पाहिलं होतं आपण, I is equal to actual moles of particle after dissociation. म्हणजे एखाद्या पार्टिकलचं किंवा सबस्टन्सचं काय झालं, डिसोसिएशन झालं आणि त्याचं डिसोसिएशन झाल्यानंतर किती मोल्स त्याचे आहेत डिसोसिएशन नंतर, डिवाइडेड बाय मोल्स ऑफ फॉर्म्युला युनिट डिझॉल्व्ड इन अ सोल्युशन. म्हणजे सुरुवातीला आपण त्याचे किती घेतले आणि त्याचे किती डिसोसिएट झाले, तो रेशिओ आहे आपण पाहिलं होतं. पहा ऍक्च्युअल मोल म्हणजे आता किती आहे तुमच्याकडे आणि सुरुवातीला तुम्ही किती घेतले होते. तर ऍक्च्युअल आता किती आहे आपल्याकडं, 1 प्लस अल्फा n मायनस 1, 1 प्लस अल्फा n मायनस 1 आणि सुरुवातीला किती घेतले आपण, तर 1 मोल या ठिकाणी घेतलेले आहेत. पहा 1 प्लस अल्फा n मायनस 1 अपॉन 1. आता याला आहे 1 1, काही येईल i इज इक्वल टू काय येणार आहे, तीच व्हॅल्यू येणार आहे. कसं येईल हे, i इक्वल टू 1 प्लस अल्फा n मायनस 1, i असंच व्हॅल्यू येणार आहे. मग काय केलं, थोडंसं आपण चेंज केलं इक्वेशन, i मायनस 1, i मायनस 1 इक्वल टू अल्फा इंटू n मायनस 1, अल्फा इंटू n मायनस 1 and then alpha is equal to I minus 1 upon n minus 1. Alpha equal to I minus 1 upon n minus 1. अशा प्रकारे हे डिग्री ऑफ डिसोसिएशन असेल ते डिग्री ऑफ डिसोसिएशन आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करता येईल. याच्यावरून आपण अल्फाची व्हॅल्यू या ठिकाणी फाइंड आउट करू शकतो. पहा डिग्री ऑफ डिसोसिएशन आणि अल्फा याचं जे काही रिलेशन्स आहे त्या रिलेशन्स नुसार आपण काय करू शकतो, जे काही एक्झाम्पल्स असतील न्यूमेरिकल्स असतील ते आपण काय करू शकतो, फाइंड आउट करू शकतो. पहा एक न्यूमेरिकल आपण या ठिकाणी घेऊया. चल पुढे जाऊ न्यूमेरिकल कडे. पहा एक न्यूमेरिकल्स आहे आपल्याला या ठिकाणी 0.1 मोलार aqueous formic acid solution freezes at minus 0.021 degree Celsius. Calculate its degree of dissociation. त्याची डिग्री ऑफ डिसोसिएशन फाइंड आउट करा. काय काय दिले आपल्याला, Kf is equal to 1.86 केल्विन किलोग्राम पर मोल. आता ही काय आहे, aqueous सोल्युशन आहे आणि डिसोसिएट होतं म्हणजे हे इलेक्ट्रोलाइट आहे, हे इलेक्ट्रोलाइट आहे. काय काय दिले, Kf दिले आपल्याला 1.86 आणि याचं m मोल सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे आणि त्याचं फ्रीजिंग पॉइंट दिलेला आहे आपल्याला डेल्टा TF दिलेला आहे. बरं आता काय काय दिलं गिवन पाहूया आपण. 0.01 मोलार त्याची मोलॅरिटी दिलेली आहे,
1.86 KF दिलेला आहे आणि त्याचा डिफरन्स असेल डेल्टा TF किती आहे तो 0.021 डिग्री सेल्सिअस आपल्याला दिलेला आहे पहा. आता डिग्री सेल्सिअस मायनस 0.021 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती 0.021 डिग्री सेल्सिअस आलं. काय आपल्याकडे फॉर्म्युला आहे डेल्टा TF इक्वल टू I KF इंटू एफ. इलेक्ट्रोलाइट साठी आपण सकाळी पहिला फॉर्म्युला कसा चेंज होतो सुरुवातीला पाहिला आपण त्याच्यामध्ये I इज इक्वल टू डेल्टा TF अपॉन KF इंटू एफ. व्हॅल्यू भरूया 0.021 डेल्टा TF ची व्हॅल्यू इकडे दिलेली आहे आपल्याला अपॉन KF 1.86 इंटू कॉन्सन्ट्रेशन 0.01 घेतलेला आहे. किती आलं हे लागणं सोडलं तर 1.13 येते. किती 1.13 म्हणजे ही काय आला फेंटॉफ फॅक्टर आला. किती आला 1.13 या ठिकाणी आपल्याला मिळाला. आणि आता जी काय आपण अल्फाची व्हॅल्यू शोधलं ना डिग्री ऑफ डिसोसिएशनचं रिलेशन त्याच्यामध्ये काय आलं अल्फा इक्वल टू I मायनस 1 अपॉन N मायनस 1. आता हे काय आहे आपलं कोणतं ऍसिड आहे फॉर्मिक ऍसिड आहे. याचे काय होतंय डिसोसिएशन होते बरोबर. डिसोसिएशन होते याचा अर्थ एक पॉझिटिव्ह तयार होतं एक निगेटिव्ह म्हणजे किती झाले त्याचे मोल्स कॅटायनचे 2 मोल त्या ठिकाणी असणार आहेत बरोबर. मग N कॅटायनचे आयनचे मोल किती झाले 2 झाले 2 मायनस 1. मग पहा कसं या ठिकाणी अल्फा इक्वल टू I ची व्हॅल्यू 1.13 मायनस 1 डिवाइडेड बाय 2 मायनस 1 2 मायनस 1 1.13 मायनस 1. आता 1.13 मायनस 1 किती आलं 0.13 मग ही आली अल्फाची व्हॅल्यू आणि याला पर्सेंटेज मध्ये घेतलं तर इनटू मल्टिप्लाइड बाय 100 हे किती मिळेल आपल्याला अल्फा इक्वल टू 13%. अल्फा इक्वल टू 13%. अशा प्रकारे हे असेच काही न्यूमेरिकल्स असतील हे काय करायला लागतील आपल्याला फाइंड आउट करता येतील. पहा या वर्षीच्या बोर्ड एक्झाम पुरते कोविड-19 मुळे हे जे काही एक्झाम्पल्स आहेत हे बोर्ड एक्झाम पुरते काय केलेले आहेत थोडेसे ड्रॉप केलेले आहेत. पण CET असेल नीट असेल JEE असेल या दृष्टीनं हा जो सिलेबस असेल तो आपल्याला आवश्यक आहे म्हणून आपण याच्यावरती काय घेतलं हे न्यूमेरिकल्स या ठिकाणी घेतलेला आहे. अजून काही न्यूमेरिकल्स असतील तर तुम्ही काय करा त्याचा सराव त्या ठिकाणी करा. निश्चितपणे तुम्हाला करता येतील या ठिकाणी हे सोडवता येतील. पहा चला पुढे अजून एक न्यूमेरिकल आहे घेऊया आपण. अजून एक न्यूमेरिकल्स आहे आपल्याकडे. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे आपल्याला विच ऑफ द फॉलोइंग सोल्युशन्स विल हॅव मॅक्झिमम बॉइलिंग पॉइंट ऑफ एलिव्हेशन. खाली दिलेले सोल्युशन्स असतील त्याच्यापैकी कोणाचं मॅक्झिमम काय असेल बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन असेल. आणि अजून काय सांगितलेलं अँड विच हॅव मिनिमम फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन अज्युमिंग द कम्प्लीट डिसोसिएशन. म्हणजे हे जे काही दिलेले 4 सोल्युशन्स आहेत याच्यामध्ये कोणाचं एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट जास्त असेल आणि कोणाचं फ्रीजिंग पॉइंट काय असेल कमी असेल आणि त्याचं काय झालेलं आहे कम्प्लीट डिसोसिएशन असं कन्सिडर करायचं आहे बरोबर. तर आपल्याला जे काही दिलेले आहे ते पहा 0.1 मोलार KCl सोल्युशन दिलेलं आहे 0.05 मोलार NaCl दिले 1 मोलार अल्युमिनियम फॉस्फेट दिलेलं आहे आणि 0.1 मोलार मॅग्नेशियम सल्फेट दिलेलं आहे. पहा आपल्या ज्या काय प्रॉपर्टी आहेत फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन असेल किंवा एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट असेल या काय आहेत आपल्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहेत आणि याची जी काही व्हॅल्यूज आहेत ती कशावर डिपेंड्स आहे नंबर्स ऑफ पार्टिकल्स वरती डिपेंड आहे. नंबर ऑफ पार्टिकल्स वरती डिपेंड आहे. मग ज्याचे जेवढे नंबर्स ऑफ पार्टिकल जास्त असेल जेवढे नंबर ऑफ पार्टिकल जास्त त्याची व्हॅल्यू काय असणार आहे जास्त असणार आहे. म्हणजे ज्याचे पार्टिकल जास्त त्याचं एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट जास्त असणार आहे आणि ज्याचे पार्टिकल सगळ्यात कमी त्याचा फ्रीजिंग पॉइंट काय असणार आहे कमी असणार आहे. मग पहा या ठिकाणी आपण काय करूया पाहूया. पहा KCl सोल्युशन आहे याचं डिसोसिएशन झालं की K प्लस मिळेल आणि Cl मायनस मिळेल. आता ऍक्च्युअली त्याचं सुरुवातीला किती दिले आपल्याला 0.1 मोलार दिलेलं आहे पण याचे काय झालेलं आहे कम्प्लीट डिसोसिएशन झालेलं आहे. म्हणजे इकडे जेवढं आहे तेवढंच काय असणार आहे इकडे असणार आहे. म्हणजे याचे किती मिळाले 0.1 मोल याचे 0.1 मोल 0.1 पार्टिकल्स आपल्याला मिळाले किती झाले 0.2 मोल्स त्याचे काय झाले पार्टिकल झाले त्या ठिकाणी टोटल पार्टिकल झाले सोल्युशन मध्ये. तसं NaCl च्या बाबतीत येऊया किती आहे 0.05 आहे 0.05 आहे
किती या ठिकाणी राहणार आहे 0.05 आणि किती मिळेल टोटल 0.1 मोलार या ठिकाणी आपल्याला काय मिळेल त्याचे पार्टिकल्स मिळाले 0.1 मोल मध्ये. इकडे अल्युमिनियम फॉस्फेट आहे किती आहे 1 मोल आहे 1 मोल आहे 1 मोल किती मिळाले 2 मोल्स या ठिकाणी मिळाले. चौथा आहे मॅग्नेशियम सल्फेट किती आहे 0.1 0.2 म्हणजे जे काही आपल्याला पार्टिकल्स मिळतील ते कोणामध्ये जास्त आहे तर अल्युमिनियम फॉस्फेटचे जास्त आहे आणि सगळ्यात कमी कोणाचे आहे तर NaCl चे सगळ्यात कमी आहे. मग आपण कसं म्हणतो याची जी काही व्हॅल्यूज आहे ती कशावर डिपेंड आहे तर नंबर ऑफ पार्टिकल्स वरती डिपेंड आहे. ज्याचे नंबर्स ऑफ पार्टिकल मॅक्झिमम आहे त्याचा एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट काय असणार आहे जास्त असणार आहे. म्हणजे अल्युमिनियम फॉस्फेट या ठिकाणी जे आहे त्या अल्युमिनियम फॉस्फेटचा जो काही असणार आहे आपला बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन असेल ते काय असेल या ठिकाणी मॅक्झिमम असणार आहे. आणि राहिलं काय आपलं छोटं सगळ्यात 0.1 मोलार तर 0.1 मोलार NaCl चे काय असेल फ्रीजिंग पॉइंट या ठिकाणी कमी असेल. मग आपण या ठिकाणी म्हणूया अल्युमिनियम फॉस्फेट shows maximum boiling point of elevation and NaCl shows minimum freezing point depression. अशा प्रकारे हे एक्झाम्पल्स आपल्याला अजून सुद्धा सॉल्व्ह करता येतील. अजून काही असतील त्याच्यामध्ये तर तुम्ही ते फाइंड आउट करू शकता. अशा प्रकारे हे आपल्याला फाइंड आउट करता येईल. चला ओके इथपर्यंत आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. ओके थँक्यू.